शेलार बोलतायत, थेट जाऊया. आणि केवळ पोस्टरवर काही नेते आणि काही लोक राहिले लपून लपून लबाडीने पोस्टर लावून जनतेमध्ये भ्रम पसरवण्याचं. आम्ही बघितलं काही बातम्या पोस्टर्स लावलेल्या या पोस्टरवरून स्वतःच्या पराभवाची नांदीच ते देत आहेत. कारण मुंबईच्या विकासाचा, मुंबईकरांच्या स्वप्नाचा आणि मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाच्या हक्काचा काही विचार त्यांच्या पुस्तकावरून म्हणून आमचं म्हणणं आहे, जे मी म्हटलं होय, मराठी माणसाने शुभ मुहूर्त काढलाय. होय, मराठी माणसाने ठरवलंय. होय, मुंबईकरांनी ठरवलंय. 25 वर्ष ज्यांनी खा खाल्लं तरी त्यांचं पोट नाही अशा जे जे त्यांच्याबरोबर जातील त्यांना सगळ्यांना पराभूत करण्याची मानसिकता निर्णय हा मराठी माणसाने मुंबईकरांनी ठरवलाय. आणि तो शुभ मुहूर्त 15 तारखेला मतदानात आणि 16 तारखेला निकालात वाटा सेना आणि त्यांच्याबरोबर जे जे जातील त्यांच्या पराभवाचा शुभ मुहूर्त मराठी माणसाने मला असं वाटतं की ज्यांच्याकडे मुद्देच नाहीये ते या पद्धतीचं असत्य, खोटं आणि भ्रम पसरवण्याचं काम करत आहेत. मुंबई मराठी माणसाचीच आहे, मुंबई महाराष्ट्राचीच आहे. माननीय देवेंद्रजीने तर विधानसभेत सांगितलं, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत मुंबई कोणीही हिंमत केली तरी भारतीय जनता पार्टी किंवा महायुती याला मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होण्याची जो कोणी भूमिका घेईल त्याच्या विरोधात आम्ही राहूच, संघर्षही करू. ती भूमिका मांडणाऱ्याला ती भूमिका मांडायलाही देणार नाही. आता जे मांडतायत ते मतदानासाठी त्यांच्या असलेल्या नरेटिव्हचा भाग आहे आणि त्यामुळे ते असत्य बोलतायत, खोटं बोलतायत. राष्ट्रवादी सोबत सुद्धा आता युतीची चर्चा होणार आहे का? चर्चा करताय. भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली. आमचे अध्यक्ष अमित साटमी बोलले. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आलेलं आहे. आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादीबरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही.